मराठा समाजाला असं वाटतंय की आरक्षण मिळाले आणि तसंच राज्य सरकारनं त्याबद्दल GRही काढला. पण हा GR अर्ध्या लोकांना वाटतंय की आमच्यामध्ये संभ्रम निर्माण केलाय, आरक्षण मिळालं नाही. काही OBCना वाटतंय की आरक्षण गेलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं बघायला गेलं तर जे आता आदेश काढलाय त्या आदेशामध्ये तेवढी काही ताकद नाही असं मला वाटतं. आदेश कोणं काढलाय? उपसमितीनं काढलाय. मग समिती कुठे गेली? समितीनं आदेश का नाही काढला? आणि त्याच्यामध्ये मला अजून एक सांगायचं त्याच्यामध्ये असं एक नमूद केलंय की नाका सगळे सोयरे हे शब्द टाकला नाही, कुणबी आणि कुणबीच केलंय. काय कुणब्याचे सगळे सोयरे? मग मला एक म्हणायचंय कुणब्याचे सगळे सोयरे हे कोण आहेत? कुणबीच आहेत. काय सरसकट सोयरे जर केला असता तर त्याचा जास्त प्रभाव पडला असता. मला असं म्हणायचंय सरकारनं भिजतं घोंगडं ठुले काय, आणि त्याच्यावर नाका दोन्ही समाज एवढे संभ्रमामध्ये आहेत, नेमकं काय करायचं हे दोन्ही समाजाला समजणं झाले. आणि CM साहेबाची एक प्रक्रिया अशी आली, OBC समाजाला सुद्धा घाबरायचं काम नाही असं पण म्हणायलेत. आणि इकडं मराठा समाजाला म्हणाले तुम्ही नाका नाचा आता गुलाल उधळा. म्हणजे नेमकं खरं बघायला गेलं तर मी फडणवीस साहेबाचे अभिनंदन करीन. तुम्ही असा काय डाव टाकलाय की कळायलाच मार्ग नाही नेमकं झालंय का आहे ते. का मराठा समाजाला कळणार झाले हसाव की रडाव नेमकं, आणि OBC समाजाला कळणार झाले आता बाहेर यावं की घरात थांबावं. म्हणजे नेमकी अशी परिस्थिती करून ठेवली फडणवीस साहेब की तुम्हाला आहे ना चॅलेंजच नाही. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर तुम्हाला मानलं पाहिजे आता. आणि असं एक झालंय फडणवीस साहेबांनी अशा ठिकाणी मारलाय जे की कळायलाच मार्ग नाही नेमकं मारलंय कुठं. मला एक म्हणायचं फडणवीस साहेबाचा मार हे तुम्हाला आता दिसणार नाही, नेमकं सुजल्यावर कळल किंवा आग झाल्यावर कळेल की नेमकं मार कुठं बसलाय ते. आणि अजून मला एक सांगायचं एवढं खतरनाक फडणवीस साहेबांनी नियोजन केले की अख्ख्या महाराष्ट्रात आता पाटील बियाला सुद्धा ठेवला नाही. खरं सांगतोय पाटील आता कुठं ठेवलाच नाही, कारण सगळे पाटील हे आता नाका OBC मध्ये आलेत. आणि मला आता सगळ्या पाटील जे पहिले जे पाटील होते त्यांना मला सांगायचंय आता तुम्ही कुठं पाटीलकी करण्याच्या नादात जाऊ नका. आता तुम्ही मागासवर्गीयामध्ये आलात, कारण त्या पद्धतीनं तुम्हाला आता राहायला आमचं सगळं तुम्हाला जे काय आमचा 400 वर्षापासून तुम्ही जे त्याग केलाय आता ते त्याग तुम्ही केलेला त्याग तुम्हाला माहीतच आहे, पण त्या पद्धतीनं तुम्हाला राहावं लागेल. आणि मी नाका फडणवीस साहेबाचे परत एकदा अभिनंदन करतो. ह्या महाराष्ट्रातून पाटील हे तुम्ही संपवलेलं आहे. आरक्षण जरी नाका राज्य सरकारनं दिलं असेल, GR जरी काढला असेल, तर मला एक सांगायचं आहे ह्याच्यावरही सुप्रीम कोर्ट आहे, केंद्र शासन आहे, आणि ह्याच्यावर बऱ्याचशा प्रक्रिया आहेत आणि तिथे हे आरक्षण टिकणार नाही. असं मी एक छोटा अभ्यासक तर नाही म्हणणार, एक OBC समाजावर प्रेम करणारा माणूस आहे आणि त्याचा एक थोडासा अभ्यास केला, मला असं वाटलं हे आरक्षण टिकणार नाही. पण तरी पण मला एक सांगायचं आहे अजून जर आपला OBC समाज जर संभ्रमामध्ये असेल की नेमकं काय करायचं घराच्या बाहेर यायचं की नाही, अशाच संभ्रमामध्ये तुम्ही जर असणार असाल तर नक्कीच हे आरक्षण केंद्रात पण टिकल आणि सुप्रीम कोर्टात पण टिकल. आणि ह्याच्याहून मी एक सांगतो OBC समाजाला एक जाहीर आवाहन करतो, आपापल्या तालुक्यावर, आपापल्या जिल्ह्यावर, आपापल्या गावातून प्रत्येक ठिकाणी तुम्ही निषेध नोंदवा तरच हे आरक्षण टिकल. आता तरी तुम्ही घराच्या बाहेर या. नसता मला सांगा हे फटाकडे जे गावात वाजलेत ना, गावात तुमच्या उद्या घरात सुद्धा वाजणार आहेत, त्याची वाट तुम्ही आता बघू नका.